नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर हा व्हिडिओ महाट्रान्सकोच्या रिक्रुटमेंटबद्दल आहे. तसं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना याआधीसुद्धा कल्पना होती की महाट्रान्सकोमध्ये लवकरच रिक्रुटमेंट येणार आहे आणि त्याबाबतचे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा मी याआधी तुमच्यासोबत शेअर केलेले होते. पण एक्झॅक्टली किती वॅकन्सीसाठी ही रिक्रुटमेंट असणार आहे आणि त्यामध्ये पोस्ट कुठकुठल्या असणार आहेत तर याबद्दल एवढी काही कल्पना नव्हती. पण कालच जे ऊर्जामंत्री आहेत नितीन राऊत यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिलेली आहे की जवळपास 8,500 वॅकन्सीजसाठी ही रिक्रुटमेंट असणार आहे. त्यामध्ये ITIचे विद्यार्थी आणि डिग्रीवाले विद्यार्थीसुद्धा अप्लाय करू शकतील. म्हणजे एकंदरीत म्हणायचं गेलं तर टेक्निशियनच्या पण पोस्ट असतील आणि असिस्टंट इंजिनियरच्या सुद्धा पोस्ट असतील. तर जवळपास ही दोन्ही मिळून 8,500 जागांसाठी ही एक मेगा रिक्रुटमेंट म्हणू शकतो आपण, ही निघणार आहे महाट्रान्सकोमध्ये. तर ऑब्व्हियसली बरेच विद्यार्थी आहेत जे या संधीची वाट बघत आहेत, तर त्यांच्यासाठी सर्वात ही मोठी न्यूज आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते मी तुम्हाला सांगतोय. सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे की गेट कंपल्सरी आहे का, म्हणजे ही रिक्रुटमेंट जी असेल असिस्टंट इंजिनियरची तर ती गेट थ्रू होणार आहे का नाही. त्यानंतर एज लिमिट काय असेल, त्यानंतर एक्झामचा पॅटर्न कसा असतो, असिस्टंट इंजिनियरसाठी एक्झामचा एक्झॅक्टली सिलेबस काय असतो, सिलेबसमध्ये टेक्निकल सुद्धा ॲप्टिट्यूड रिझनिंग, तर याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन कशा प्रकारे होतं तर त्याबद्दल पण थोडं काही जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व काही डिटेल्स, सर्व काही तुमचे डाऊट्स या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ते चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथे सुद्धा तुमच्या क्वेरीज असतील तर विचारू शकता. तर चला स्टार्ट करतोय. तर अप्रॉक्सिमेट 8,500 वॅकन्सीजसाठी टेक्निशियन्सच्या पोस्ट आणि असिस्टंट इंजिनियरच्या पोस्ट भरल्या जाणार आहेत. तर सर्वात आधी की आपण कुठकुठल्या टॉपिक्सवरती बोलणार आहोत तर अप्रॉक्सिमेट वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर गेट कंपल्सरी आहे का नाही, एलिजिबल ब्रांचेस, कुठल्या ब्रांचेस इथे अप्लाय करू शकतात जेव्हा नोटिफिकेशन येईल इन फ्युचर, त्यानंतर क्वालिफिकेशन काय असेल, काय रिक्वायर्ड क्वालिफिकेशन असेल, त्यानंतर एज लिमिट, एक्झाम पॅटर्न आणि एक्झाम सिलेबस. तर या एवढ्या पॉईंट्सवरती आपण बोलणार आहोत. तर सर्वात आधी आजच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा ही न्यूज आलेली आहे. एनिवे कालच ऊर्जा मंत्र्यांनी ट्विटद्वारे सुद्धा ही माहिती दिलेली आहे. तर ही वाचूया एक्झॅक्टली काय आहे ते. तर महाट्रान्सकोमध्ये महापारेषणमध्ये होणार 8,500 पदांवर भरती. तर हे त्यांनी ऊर्जा मंत्र्यांनी याची माहिती दिलेली आहे. तर ते 8,500 टोटल वॅकन्सीज आहेत. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार, तर दोन मी आधीच सांगितलेलं आहे की दोन पोस्टमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहेत. एक तर टेक्निशियन्स असतील. आता टेक्निशियन्स 3 किंवा 4 याबद्दल एवढी काही डिटेलमध्ये माहिती नाही आहे, पण टेक्निशियन्सच्या पोस्ट असतील. त्यानंतर असिस्टंट इंजिनियर, तर इथे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता की तांत्रिक संवर्गातील 6,750 पदे व अभियंता संवर्गातील 1,762 पदांची मेगा भरती ही महापारेषण करणार आहे. तर डिस्ट्रीब्युशन कळालं किती काय, कोणा पोस्टसाठी किती पदे असणार आहेत. टेक्निशियन्ससाठी असणार आहेत 6,750 आणि जे अभियंता म्हणजे डिग्री होल्डरसाठी असणार आहेत 1,762. आता त्याच्यामध्ये ब्रांचेस वाईज पण डिस्ट्रीब्युशन असेल आणि हे आपल्याला डायरेक्टली आता नोटिफिकेशन जेव्हा येईल तेव्हाच कळेल. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी बरंच व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंटबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की यंत्रचालक तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण याच्याबद्दल सुद्धा ते विचार करत आहेत. तर याबद्दल मी आत्ताच एवढं काही डिटेलमध्ये जात नाही, पण फक्त आपल्याला यामधून डिस्ट्रीब्युशन बघायचं होतं की टेक्निशियनसाठी किती पोस्ट आहेत आणि असे जे असिस्टंट इंजिनियर डिग्री होल्डरसाठी असणार आहेत त्या किती पोस्ट आहेत. ठीक आहे. पहिला पॉईंट इथे क्लिअर झाला. तुम्ही इथे न्यूजपेपरची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती सुद्धा बघू शकता, सेमच आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात एक आहे की गेट कंपल्सरी असेल का, कारण महाट्रान्सकोने काही वर्षांपूर्वी ही अट लावलेली होती की जे काही असिस्टंट इंजिनियरची पदे भरली जाणार आहेत त्या गेटच्या नुसार भरली जातील. परंतु त्यानंतर त्यांनी कुठली एक्झाम घेतली नाही किंवा त्यांनी असं सुद्धा सांगितलं नाही की ही अट आम्ही कॅन्सल करत आहोत. पण जर तुम्ही एक कॉमन सेन्सने विचार केला तर गेट 2021 तर याची जी रजिस्ट्रेशन करण्यासाठीची डेट होती तर ती संपलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर गेट 2021 इज एक्सटेंडेड अप टू 7th October.
म्हणजे ही रेग्युलर फीस ची जी डेट होती तर 7 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी एक्सटेंड केली होती, परंतु त्यानंतर त्यांनी ही डेट 14 ऑक्टोबरपर्यंत एक्सटेंड केली होती. पण आता सध्या ही जी रजिस्टर करण्याची डेट आहे 2021साठी तर ती संपलेली आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की कुठली PSU असो किंवा कुठली पण स्टेट गव्हर्नमेंटची जे ऑर्गनायझेशन असो, जर त्यांना एखाद्या वेळेस गेट थ्रू जर रिक्रुटमेंट करायची असेल तर त्यांना नोटिफिकेशन जे असतं तर गेटच्या ऑनलाईन फॉर्म फिलिंग होण्याच्या आधी त्यांना नोटिफिकेशन द्यावं लागतं की आम्ही गेट 2021नुसार ह्या आमच्या डिपार्टमेंटमध्ये भरती करणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही गेटचं फॉर्म भरा वगैरे वगैरे. तर पण या बाबतीमध्ये महापारेषणकडनं असं काहीही एक नोटीस म्हणा किंवा काही अपडेट देण्यात आलेलं नाही आहे. तर एक 99.99% तुम्ही म्हणू शकता की गेट थ्रू ही एक्झाम होणार नाही. जसं याआधी झालेल्या एक्झाम्स आहेत, जसे की IBPS मार्फत कंडक्ट करण्यात येतात, तर त्याच प्रकारे ही सुद्धा भरती जी असेल ती IBPS मार्फत करण्यात येणार आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता. ठीक आहे, तर हा डाऊट क्लिअर झालेला असावा. त्यानंतर पुढचा जे आहे ते इलिजिबल ब्रांचेस आणि क्वालिफिकेशन काय काय असेल. तर ही आहे 2017 जी ॲड आलेली होती असिस्टंट इंजिनियरसाठी, तर त्याच्यामध्ये त्यांनी असिस्टंट इंजिनियर यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं होतं की बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल, त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके, त्यानंतर सिव्हिलमध्ये बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग, पण त्याचसोबत इलेक्ट्रॉनिक्सचे सुद्धा काही पदे असतात. ठीक आहे, 2017च्या ॲडमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या पदे नव्हती, तर त्याच्यामुळे मी इथे मेन्शन केलेली नाही आहे. पण जनरली इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स या तिन्ही ब्रांचेस इलिजिबल असतात. एक्सपिरियन्स लागतो का? नाही, एक्सपिरियन्स कुठलाही लागत नाही. तुमच्याकडे डिग्री असेल, तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली असेल तर तुम्ही या ज्या फ्युचरमध्ये नोटिफिकेशन येईल त्यासाठी अप्लाय नक्कीच करू शकाल. त्याच्यानंतर नोट दिलेली आहे की त्यांनी ओके डिग्री शुड बी फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट, म्हणजे हे नॉर्मली आपलं असतं ते. त्याच्यानंतर एज लिमिट काय असेल ते बघूया. एज लिमिट दिलेली आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर असिस्टंट इंजिनियरसाठी सिव्हिल असो की आपलं इलेक्ट्रिकल असो तर 35 इयर एज लिमिट आहे. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये अप्लाय करत असाल तर 5 इयर एज रिलॅक्सेशन मिळणार आहे तुम्हाला. तर टोटल एज असेल तुमचं 40. ठीक आहे, तर 40 एजपर्यंत सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता जर कॅटेगरीमध्ये अप्लाय करत असाल तर. आणि ओपनमध्ये करायचं असेल तर 35 एज लिमिट आहे. आणि त्याचसोबत अजून काही बाकीचे डिटेल्स आहेत एज लिमिटबद्दल. तर पहिला पॉईंट असा आहे की द अपर एज लिमिट फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स ओनली MSc TCL, फक्त महापारेषणमध्ये जर एखादा एम्प्लॉय असेल त्याला जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी एज लिमिट दिलेली अप्पर एज लिमिट 57 इयर्स. त्यानंतर अप्पर एज लिमिट फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज इज रिलॅक्सेबल अप टू 45 इयर्स. त्याच्यानंतर अप्पर एज लिमिट फॉर कॅन्डिडेट्स अप्लाइंग अगेन्स्ट स्पोर्ट कोटा इज रिलॅक्सेबल बाय 5 इयर्स बट शुड नॉट बी मोर दॅन 43 इयर्स इन एनी केस. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ शॅल बी ॲज पर SSC ऑर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर हे झालं सगळं डिटेल तुमच्या एज लिमिटबद्दल. त्याच्यानंतर बघूया एक्झाम पॅटर्न कसा असेल. तर एक्झाम पॅटर्न नॉर्मल जसा डिस्कॉममध्ये एक्झाम पॅटर्न असतो तसाच महाट्रान्सकोमध्ये सुद्धा असतो. तर याच्यामध्ये टोटल तुम्ही म्हणू शकता की 2 सेक्शनमध्ये डिवाइड केलेला असतो. एक सेक्शन झालं तुमचं प्रोफेशनल नॉलेज आणि दुसरं सेक्शन झालं तुमचं नॉन प्रोफेशनल, म्हणजेच ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी लँग्वेज. ठीक आहे, तर आता बघू. पहिला जे सेक्शन आहे प्रोफेशनल नॉलेज, त्याच्यामध्ये तुमच्या ब्रँचबद्दल विचारलं जाईल. जर तुम्ही इलेक्ट्रिकलसाठी अप्लाय करत असाल तर इलेक्ट्रिकलचं जे काही सिलेबस असतो तर त्याच्यावरनं क्वेश्चन्स असतील. तर क्वेश्चन्स किती असतील? 50 क्वेश्चन्स असतील आणि त्याला मार्क्स असतील 110. 110 मार्कांसाठी 50 प्रश्न विचारले जातील तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजमधून. आणि त्याच्यानंतर ॲप्टिट्यूडमधून काय काय विचारलं जाईल? सगळ्यात आधी रिझनिंगचे असतील 40 क्वेश्चन, ते 20 मार्कांसाठी विचारले जातील. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन असतील, 10 मार्कांसाठी विचारले जातील. आणि शेवटी आहे मराठी लँग्वेज, तर मराठी भाषा 20 प्रश्न असतील आणि 10 मार्कांसाठी विचारले जातील. तर टोटल असे प्रश्न असतील 130 आणि त्याला मार्क्स असतील 150. ठीक आहे, आणि एकंदरीत जो एक्झाम ड्युरेशन असेल तो असेल 120 मिनिट. ठीक आहे, 2 तासाचा पेपर असतो. 130 क्वेश्चन्स आणि 150 मार्कांसाठी हा एक्झाम पॅटर्न असेल. जनरली हा डिस्कॉमसाठी पण सेमच असतो, तसाच महाट्रान्सकोसाठी सुद्धा आहे. एक्झाम पॅटर्न कळाला आय होप. त्याच्यानंतर बघूया मेथड्स ऑफ सिलेक्शन.
सिलेक्शन कसं होणार? ऑब्वियसली सिलेक्शन होणार ऑनलाईन टेस्ट थ्रू. म्हणजे हे जे पॉईंट्स घेतलेले आहेत मी 2017च्या नोटिफिकेशनमधून घेतलेले आहेत. ठीक आहे, तर IBPS मार्फत कंडक्ट होणारा म्हणजे एक्झाम तुमची ऑनलाईनच असेल. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय दिलेला आहे की ऑल द कॅन्डिडेट्स हू रजिस्टर्ड सक्सेसफुली विल बी कॉल्ड फॉर ऑनलाईन टेस्ट विदाउट व्हेरीफाईंग देअर इलिजिबिलिटी. तर डायरेक्टली तुम्हाला ऑनलाईन टेस्टसाठी इलिजिबल करण्यात येईल आणि त्यानंतर जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल. ओके, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कुठले डॉक्युमेंट सबमिट करण्यास अपात्र ठरत असाल तर तुम्हाला या भरती प्रक्रियेतून बाहेर काढण्यात येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑनलाईन टेस्ट विल बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑब्वियसली. आणि ह्या ऑनलाईन टेस्टमध्ये जेवढे मार्क्स पडतील तेवढे तुम्हाला सिलेक्शन याच्यावरूनच होणार आहे. ठीक आहे, आणि जे 150 मार्क्स मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की 150 गुणांसाठीचा पेपर असतो. तर जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं तेव्हा ते 150 मार्क्स हे 100मध्ये कन्वर्ट करून तुमची सिलेक्शन लिस्ट लावण्यात येते. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा अनुभव पण असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांनी महाडिस्कॉमची सुद्धा एक्झाम दिलेली असेल. ठीक आहे, आणि नॉर्मली सिलेक्शन प्रोसेस विल बी फॉलोड ॲज प्रिस्क्राइब्ड अबव. हावेवर विच सिलेक्शन प्रोसिजर इज टू बी अडॉप्टेड हे सगळं कंपनीवरती डिपेंड असेल. ही सेफ्टी नोट ते टाकतात. त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग. आता निगेटिव्ह मार्किंग किती असेल? निगेटिव्ह मार्किंग असेल 1/4. ठीक आहे, आता टेक्निकल म्हटलं प्रोफेशनल नॉलेजमध्ये जे क्वेश्चन असेल ते एका क्वेश्चनला असेल 2.2 मार्क्स, म्हणजेच 50 क्वेश्चनला होतील 110 मार्क्स. आणि निगेटिव्ह किती असणार आहे त्याला? 0.55. म्हणजे जेवढे मार्क्स असतील त्याच्या 1/4 तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे पेपरमध्ये. ठीक आहे, आता बघूया सिलेबसमध्ये प्रोफेशनल नॉलेजमध्ये एक अप्रॉक्सिमेट एक टेंटेटिव्ह सिलेबस म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं प्रिपरेशन करण्यास सुरुवात करावी. जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा ते प्रॉपर डिटेलमध्ये सिलेबस मेन्शन करतीलच. आणि एनिवे जो महाडिस्कॉमला सिलेबस असतो तोच आपल्या महाट्रान्सकोला सुद्धा असतो. तर प्रोफेशनल नॉलेजमध्ये जे तुमचे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट असतात ते इलेक्ट्रिकल सर्किट, कंट्रोल सिस्टम, इलेक्ट्रिकल मटेरियल्स, त्यानंतर कॉम्प्युटर फंडामेंटल्स, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ॲनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, सिस्टम अँड सिग्नल प्रोसेसिंग, त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन्स, पॉवर सिस्टम, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्स. म्हणजे हे जे बेसिक तुमचे सब्जेक्ट झाले, जे मोठे मोठे सब्जेक्ट आहेत जसे की मशीन्स आहे, पॉवर सिस्टम आहे, कंट्रोल सिस्टम आहे, त्याच्यानंतर मटेरियल्स आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल ड्राईव्स, केबल्स वगैरे, हे स्विच गिअर प्रोडक्शन, हे सगळे जे बेसिक सब्जेक्ट्स आहेत त्याच्यासोबत मोठे सब्जेक्ट आहेत तर ते सुद्धा ते कंपल्सरी विचारले जातील. तर हा टेंटेटिव्ह सिलेबस आहे. फायनल सिलेबस जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा महाट्रान्सकोकडनं प्रोव्हाइड करण्यात येईल, तेव्हा मी तुम्हाला तो फायनल सिलेबस शेअर करेनच. पण तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करावं तुम्ही, यासाठी मी आत्ता तुम्हाला हा एक टेंटेटिव्ह सिलेबस देत आहे. त्याच्यानंतर जे ॲप्टिट्यूडमधलं सेक्शन आहे रिझनिंग, तर त्याच्यामध्ये काय काय विचारलं जाईल? नंबर सिरीज, अरेंजमेंट्स, क्लासिफिकेशन, डायरेक्शन्स, स्टेटमेंट्स, अनालॉजीज, अल्फाबेटिकल सिरीज, डेटा सफिशियन्सी, त्यानंतर सिलोलॉजिझम, व्हिज्युअल ॲबिलिटी, सिमेट्री, कोडिंग डिकोडिंग असेल, त्याच्यानंतर ॲनालिटिकल रिझनिंगसुद्धा असेल, सिम्बॉल्स, नोटेशन्स असतील, त्याच्यानंतर नॉन वर्बल रिझनिंग पण असेल, ब्लड रिलेशनशिप असेल, त्याच्यानंतर सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस असेल. तर हा झाला पार्ट रिझनिंगमधला. म्हणजे बेसिकली म्हणायचं गेलं तर जे IBPSच्या ज्या काही दुसऱ्या एक्झाम्स होतात, ठीक आहे, जसं की बँकिंगचं समजा, त्याच्यामध्ये IBPSच्या प्री लेवलचा जे काही सिलेबस असतो तर तोच सिलेबस इथे ॲप्टिट्यूड रिझनिंगसाठी सुद्धा सेमच आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये बघायचं म्हटलं तर ॲव्हरेज, पार्टनरशिप, स्क्वेअर रूट्स, पर्सेंटेज, HCF, LCM, सिम्प्लिफिकेशन असेल, प्रॉब्लेम्स ऑन एजेस असतील, टाईम अँड डिस्टन्स, टाईम अँड वर्क, मेन्शुरेशन्स, त्याच्यानंतर बोट आणि स्ट्रीम, प्रॉफिट अँड लॉस, ट्रेन्सवरचे प्रॉब्लेम्स असतील, क्यूब रूट, डिस्काउंट्स, पाईप अँड सिस्टम्स, क्लॉक्स, कॅलेंडर्स असतील, रेसेस, गेम्स, नंबर सिस्टम्स, नंतर मिक्सचर्स, डेटा इंटरप्रिटेशन, त्याच्यानंतर सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट आणि रेशो अँड प्रपोर्शन. तर हे पूर्ण सिलेबस आला तुमचा याच्यामध्ये ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. ठीक आहे, आणि त्याच्यासोबत मराठीचे सुद्धा काही सिलेबस आहे. मराठीचा सिलेबस आत्ता माझ्याकडे नाही आहे, पण एनिवे मी याआधीसुद्धा महाडिस्कॉमसाठी एक तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की मराठीसाठी काय काय विचारलं जातं. जनरल म्हणायचं गेलं तर मराठीचा पेपर एवढा काही टफ नसतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त फोकस करायला पाहिजे. तसा 10 पैकी तुम्ही 6, 7, 8 असे मार्क्स तर आरामात स्कोर करू शकता.
तसं पण तुम्हाला थोडं व्याकरण, मराठीचं जे व्याकरण असतं त्याच्याबद्दलचा थोडा अभ्यास करावा लागेल आणि एनिवे तुम्ही नंतर सुद्धा करू शकता. पण मला वाटतं आता तुमचं सगळ्यात जास्त फोकस जे असेल तर ते टेक्निकलसाठी असायला पाहिजे, कारण 150 पैकी जे 110 मार्कांसाठी टेक्निकल विचारलं जातं त्यासाठी आत्ता जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंतचा तुमचा सगळा टाईम, सगळा फोकस हा टेक्निकलवरती असू द्या. तर हे झाला सिलेबस आणि एवढे सगळे पॉईंट्स आपण डिस्कस केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. टेलिग्रामचं चॅनल आहे @mahadiscom_mahagenco_mahatransco. तर हे सर्च जरी केलं तुम्हाला ते चॅनल मिळून जाईल, किंवा टेलिग्रामची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. आणि अजून काही क्वेरीज असतील तर तुम्ही पर्सनल आय डीवरती पिंग करू शकता. पर्सनल आय डी आहे @team_my_government_track. ट्विटर आय डी दिलेला आहे. आणि बरेच विद्यार्थी प्रॅक्टिस करत आहेत. जर तुम्ही आत्तापर्यंत याआधी माय गव्हर्नमेंट ट्रॅक हे ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर ते ॲप डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्या ॲपमध्ये काय होतं नेमकं तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो. तर आत्ताच रिसेंटली आपण एक फ्री डेली क्विज हे कंडक्ट करत आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी क्विज आहे ती फ्री आहे. तिथे ₹1 म्हणून मेन्शन आहे, पण ते सुद्धा तुम्हाला पे करण्याची गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे आणि कंटेंटमध्ये तुम्हाला सगळे जे कंटेंट्स आहेत ते आपण फ्री प्रोव्हाइड करत आहोत. तर त्याच्यामध्ये डेली क्विज असतात. आत्ता सध्या क्वांटिटी क्वेश्चन्सची कमी आहे, पण त्याच्यानंतर हळूहळू आपण क्वांटिटीसुद्धा इन्क्रीज करू क्वेश्चन्सची. तर डेली ह्या क्विज तिथे अपलोड केल्या जातात. तर तुम्ही इथे बघू शकता सध्या क्विज 1, क्विज 2, क्विज 3 अशा 5 क्विज अपलोड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर डेली क्विज अपलोड केल्या जातील. तर तुम्ही अटेम्प्ट करा. बरेच विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत, बरेच विद्यार्थी अटेम्प्ट करत आहेत. तर जे विद्यार्थी अजून ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी लिंक जी आहे ॲपची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ती लिंक तुम्ही तिथून क्लिक करून तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करू शकता आणि ह्या क्विज फ्रीमध्ये अटेम्प्ट करू शकता. अजून काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.